मित्रांनो, तुम्ही अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी भरपूर ऐकल्या असाल. त्यातलीच एक गोष्ट आपल्या अभ्यासक्रमाला आहे. 1.3 द क्लेवर आन्सर. असाच एक मजेशीर किस्सा आपण या पाठात पाहणार आहोत. त्या पाठाचं नाव आहे द क्लेवर आन्सर. पहिल्यांदा आपण हा धडा पूर्णतः वाचून घेऊयात. One morning in the royal court, Emperor Akbar was in a playful mood. He asked his wise minister Birbal, "Tell me, Birbal, how many crows are there in my kingdom?" Birbal bowed and calmly replied, "Your Majesty, there are 50,349 crows in your kingdom." Akbar laughed and said, "What if I send my men to count and find more?" Birbal quickly replied, "Then, Your Majesty, some crows might have come from neighboring kingdoms to visit their friends and relatives." Akbar smiled. "And if they find fewer?" Birbal replied, "Then some of our crows have gone on vacation to other kingdoms." Akbar burst out laughing. "Birbal, you always have an answer." एकदा सकाळी राजदरबारात सम्राट अकबर हा खेळकर मूडमध्ये होता. त्याने त्याच्या हुशार मंत्री बिरबलाला विचारले, "सांग बरं बिरबला, माझ्या राज्यात किती कावळे आहेत?" बिरबलाने वाकून शांतपणे उत्तर दिले, "महाराज, आपल्या राज्यात 50,349 कावळे आहेत." अकबर हसून म्हणाला, "आणि जर मी माझी माणसे मोजायला पाठवली आणि त्यांना जास्त कावळे सापडले तर?" बिरबलाने लगेच उत्तर दिले, "तर महाराज, काही कावळे शेजारच्या राज्यातून त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटायला आले असतील." अकबर हसून म्हणाला, "आणि जर त्यांना कमी पडले तर?" बिरबल म्हणाला, "तर आपले काही कावळे इतर राज्यात सुट्टीवर गेले असतील." अकबर मोठ्याने हसला. बिरबला, तुझ्याकडे नेहमीच उत्तर असतं रे. C. Activity. Listen and repeat. ROYAL, Royal. EMPEROR, Emperor. KINGDOM, Kingdom. NEIGHBOURING, Neighboring. G. Rearrange story with title. Title: The Thirsty Crow, The Clever Crow. Correct order of sentences. The crow was very thirsty and looked for water here and there. He saw a pot with little water in it. Then he got an idea. The crow dropped pebbles into the pot one by one. The water level started to rise. He drank the water and flew away happily. तर कथेचं नाव आहे तहानलेला कावळा किंवा हुशार कावळा. एकदा कावळा खूप तहानलेला होता आणि तो इकडे तिकडे पाणी शोधत होता. त्याला एक छोटंसं मडकं दिसलं, त्यात थोडेसे पाणी होते. मग त्याला एक कल्पना सुचली. कावळ्याने एक एक करून मडक्यात खडी टाकली. मग पाण्याची पातळी वाढू लागली. त्याने पाणी पिले आणि आनंदाने उडून गेला. आहे का नाही कावळा हुशार?